नमस्कार. courtpractice.com तर्फे सादर होत असलेल्या या खास सेशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आता बघा, कायद्याची पुस्तकं आपण वाचतो, पण कोर्टाचं ते आव्हानात्मक वास्तव, तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा करायचा? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. सिव्हिल प्रॅक्टिसमध्ये मास्टर कसं व्हायचं? चला तर मग सुरुवात करूया. आपण कायदा तर शिकतो, लॉ कॉलेजमध्ये कलमनच्या कलमं पाठ करतो, पण खरं सांगा, तो काळा कोट घालून पहिल्यांदा जेव्हा कोर्टात पाऊल ठेवलं जातं तेव्हा मनात एक वेगळीच धाकधूक असते, नाही का? पुस्तकातून मिळवलेला सगळा आत्मविश्वास कोर्टात गेल्यावर कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. आणि हा प्रश्न जवळपास प्रत्येक नवीन वकिलाला सतावत असतो. खरं तर या कमी आत्मविश्वासाचं सगळ्यात मोठं कारण आहे ही दरी. एकीकडे आहे आपलं पुस्तकी ज्ञान आणि दुसरीकडे आहे कोर्टातलं प्रत्यक्ष कामकाज. म्हणजे बघा, कायद्याची पुस्तकं आपल्याला सांगतात की काय करायचं, पण कोर्टाची प्रक्रिया आपल्याला शिकवते की ते कसं करायचं. आणि खरी कसोटी लागते ना, ती ह्याच कसामध्ये. आणि जेव्हा हे कसं करायचं हेच माहीत नसतं तेव्हा आपल्यासमोर अनेक आव्हानं उभी राहतात. ही आव्हानं फक्त आपल्या कामावर नाही तर आपल्या आत्मविश्वासावरही थेट परिणाम करतात. चला बघूया, ही आव्हानं नेमकी आहेत तरी कोणती. सगळ्यात आधी तर कोर्टाची प्रक्रियाच इतकी गोंधळात टाकणारी वाटते की काय करावं हेच सुचत नाही. मग घाईगडबडीत ड्राफ्टिंगमध्ये छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या चुका होतात. आणि एकदा का चुका झाल्या की न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करताना आत्मविश्वास पूर्णपणे डगमगतो. या सगळ्याचा परिणाम, आपला मौल्यवान वेळ तर जातोच, पण सुरुवातीला मिळणाऱ्या संधीही हातातून निसटतात. आणि हे करिअरसाठी खूपच धोक्याचं ठरू शकतं. पण थांबा, या आव्हानांना घाबरून चालणार नाही, कारण यावर एक ठोस उपाय आहे. पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष कामकाज यांच्यातली ही दरी सांधण्यासाठी एक पूल आहे. एक असा पक्का मार्ग जो आपल्या व्यावसायिक प्रवासाला एक नवी आणि योग्य दिशा देऊ शकतो. आणि त्या पुलाचं नाव आहे मास्टर कोर्स इन सिव्हिल प्रॅक्टिस. या कोर्सचं उद्दिष्ट एकदम स्पष्ट आहे. दिवाणी दाव्याचा प्रत्येक टप्पा, म्हणजे अगदी पहिल्या कायदेशीर नोटीस पाठवण्यापासून ते कोर्टाचा निकाल लागल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यापर्यंत, या सगळ्याचं संपूर्ण व्यावहारिक प्रॅक्टिकल ज्ञान देणं. आता या कोर्सची रचनाच इतकी सुंदर केली आहे की ती अगदी एका दिवाणी दाव्याच्या प्रवासासारखी आहे. A to Z, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. यामुळे होतं काय की किचकट वाटणारी प्रक्रिया सुद्धा अगदी टप्प्याटप्प्याने सोपी वाटायला लागते. चला तर मग बघूया, या A to Z प्रवासात आपण नक्की काय काय शिकणार आहोत. तर हा प्रवास साधारणपणे 5 मुख्य टप्प्यांमधून जातो. सगळ्यात आधी येते तयारी, म्हणजे नोटीस पाठवणं, कोर्टाचं अधिकार क्षेत्र तपासणं. मग येते सुरुवात, म्हणजे आपण कोर्टात वादपत्र म्हणजेच आपला दावा दाखल करतो. तिसरा टप्पा आहे बचाव, जिथे समोरची पार्टी म्हणजे प्रतिवादी आपलं लेखी म्हणणं मांडतो. त्यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, पुरावा. इथेच सरतपास आणि उलट तपास होतो. आणि शेवटी येतो 5वा टप्पा, निकाल, आणि त्या निकालाची अंमलबजावणी. आता हे 5 टप्पे समजून घेणं म्हणजे फक्त थेरी पाठ करणं नाहीये. हा कोर्स आपल्याला ज्ञानासोबतच ती अत्यंत आवश्यक व्यावहारिक कौशल्य म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स देतो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोर्टात फक्त कायदा माहीत असून भागत नाही, तो प्रभावीपणे वापरता आला पाहिजे. आणि या कौशल्यांमधलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कौशल्य म्हणजे ड्राफ्टिंग. कायदेशीर नोटीस कशी ड्राफ्ट करायची, वादपत्र कसं लिहायचं, त्याला उत्तर म्हणून कैफियत कशी मांडायची, आणि हो, अगदी कोर्ट फीची अचूक गणना कशी करायची, या सगळ्या गोष्टींचं अगदी सखोल आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन या कोर्समध्ये दिलं जाणार आहे. ड्राफ्टिंग नंतर येतं एक असं कौशल्य ज्याला वकिलीतलं सर्वात महत्त्वाचं शस्त्र मानलं जातं, आणि ते म्हणजे उलट तपास. हे खरं आहे, जिंकलेली केस हरवण्याची आणि हरलेली केस जिंकण्याची ताकद या एका गोष्टीत आहे. म्हणूनच आमच्या कोर्समध्ये ही कला कशी आत्मसात करायची यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. कौशल्यांसोबतच काही अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तात्पुरता मनाई हुकूम. म्हणजे बघा, एखादा दावा कोर्टात चालू असताना एखाद्या गोष्टीवर तातडीने स्टे कसा मिळवायचा, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, त्याचे नियम काय आहेत, हे सगळं आपण इथे प्रॅक्टिकली शिकणार आहोत. आणि हो, फक्त प्रक्रिया आणि कौशल्य नाही, तर कायद्याची जी मूळ तत्त्व आहेत ती समजून घेतल्याशिवाय आपली प्रॅक्टिस कधीच पक्की होऊ शकत नाही. जसं की रेस ज्युडिकेटा म्हणजेच प्रांग न्यायाचं तत्त्व. सोप्या भाषेत सांगायचं तर, एकदा निकाल लागलेल्या केसमध्ये पुन्हा तोच दावा का करता येत नाही, हे तत्त्व आपल्या न्यायव्यवस्थेचा कणा आहे. अशा अनेक मूलभूत तत्वांवर हा कोर्स आपलं लक्ष केंद्रित करतो. थोडक्यात सांगायचं झालं
तो हा कोर्स म्हणजे आपल्या यशस्वी वकिलीच्या कारकिर्दीची एक भक्कम पायाभरणी आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यावर आपण फक्त एक वकील म्हणून नाही तर एक आत्मविश्वासू वकील म्हणून कोर्टात आपलं पाऊल टाकाल याची खात्री आहे. मग वाट कसली बघताय? आपला हा व्यावसायिक प्रवास सुरू करण्यासाठी, या कोर्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि यात सहभागी होण्यासाठी आजच courtpractice.com या वेबसाईटला भेट द्या. एक उज्ज्वल आणि यशस्वी कारकीर्द आपली वाट पाहते आहे. तर मग सांगा, या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या प्रवासाला सुरुवात करून दिवानी कोर्ट प्रॅक्टिसवर खरोखर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण तयार आहात का?